नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. यशोगाथा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपला आजचा विषय आहे 25 वर्ष परिश्रमाची गाथा अभिमानाची. उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत स्टुडिओमध्ये उत्कर्ष सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा अनुराधा कोल्हापुरे मॅडम. मॅम, आपलं खूप खूप स्वागत आहे लोकशाहीच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. तर अनुराधा कोल्हापुरे मॅम यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत आणि त्यांची ओळख मी थोडक्यात करून घेते. 2011 मध्ये नगरसेविका म्हणून सामाजिक कार्याच्या प्रवासाला त्यांनी सुरुवात केलेली होती आणि मिळालेल्या संधीचं सोनं करून समाजसेवेमध्ये स्वतःला त्यांनी झोकून दिले. या कालावधीमध्ये त्यांना आदर्श नगरसेविका हा पुरस्कारही मिळाला. शैक्षणिक संस्थेवर अध्यक्षपद त्यांनी प्राप्त केलेलं होतं. गरजू लोकांना शैक्षणिक मदत, महिलांसाठी प्रबोधन, व्याख्यान, SKS समाजातील महिलांना बाहेर पडण्यासाठी विशेष कार्यही त्यांनी केलं आणि नवीन संस्था स्थापन केली, त्यांच्यासाठी व्यासपीठ निर्माण केलं. निरक्षर महिलांना स्वतः वेळ देऊन साक्षर केलं. हे सर्व कार्य सुरू असताना पतीचं म्हणजे कैलासवासी आनंद कोल्हापुरे यांचं अचानक निधन झालं होतं. त्यांच्या अकाली जाण्यानं त्यांनी स्थापन केलेल्या उत्कर्ष पतसंस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही लोक आग्रहास्तव त्यांनी स्वीकारली. सहकारातील कोणताही अनुभव नसताना अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी लीलया पार पाडलेली आहे आणि आज ही संस्था महाराष्ट्रभरामध्ये आपलं जाळं पसरवते, महाराष्ट्रातील लोकांना मदत करते. आणि अशा या संस्थेच्या अनुराधा कोल्हापुरे मॅम या आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत त्या आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. आणि ही संस्था नेमकी कशा पद्धतीनं काम करते, ही फक्त संस्था नाहीये, सामाजिक संस्था नाहीये, तर पतसंस्था आहे. त्यामुळे या पतसंस्थेचा आपण यशोगाथा जाणून घेणार आहोत आणि अनुराधा कोल्हापुरे मॅम आपल्याला याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. मॅम, माझा पहिलाच प्रश्न आहे, एवढी मोठी संस्था आज महाराष्ट्रभरामध्ये पसरतीये, तर या संस्थेचा प्रवास नेमका कसा झाला होता? 15 मार्च 1999 साली म्हणजे माझे दिवंगत पती आदरणीय आनंद कोल्हापुरे यांनी आपल्या जवळच्या काही विश्वासू सहकाऱ्यांना घेऊन या पतसंस्थेची स्थापना केली. त्यांनी सामाजिक कार्य, राजकीय कार्य खूप मोठं केलेलं आहे. पण आर्थिक संस्था स्थापन करून गरजू लोकांना, महिलांना सशक्त करावं, होतकरू तरुण वर्गाला सशक्त करावं आणि या पतसंस्थेमार्फत त्यांना काही आपल्याकडून मदत मिळेल का या भावनेने त्यांनी या उत्कर्ष पतसंस्थेची स्थापना केली. आणि लवकरच फार मोठ्या उंचीवर त्यांनी ही पतसंस्था नेऊन ठेवली. त्यांची ओळखच एक गावातील आदर्श कष्टाळू आणि प्रामाणिक माणूस म्हणून होती. त्यामुळे लवकरच लोकांनी या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि खूप चांगला प्रतिसाद आणि सहकार्य या संस्थेला केलं आणि लवकरच ती नावारूपाला आली ही पतसंस्था. वा, छान. आणि याच्यामध्ये तुमचाही वाटा मोलाचा राहिलेला आहे. तर एक उद्योजिका म्हणून, एक महिला उद्योजक म्हणून उभं राहत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या का? काही आव्हानं तुमच्या समोर होती का? अडचणीशिवाय मार्ग पण नाही. अडचणी आल्या. कसं माहितीये का, मी सामाजिक कार्य केलेलं आहे भरपूर, म्हणजे अगदी खूप लहान वयापासून केलं म्हणायला हरकत नाही. पण एखादं सामाजिक कार्य करणं आणि आर्थिक संस्था चालवणं यात फार फार मोठा फरक आहे. बरोबर आहे. आणि आपल्याला इथं खूप अलर्ट राहावं लागतं, खूप जबाबदारीनं काम करावं लागतं. इथं टाइमपास म्हणून आपण काम करू शकत नाही. तर ही संस्था चालवताना मला भीती वाटत होती की बाबा आपण एवढी मोठी जबाबदारी घेतोय, आपल्याला पेलेल की नाही. पण मला खूप लोकांनी सहकार्य केलं, घरच्यांनी म्हणा किंवा सभासदांनी, नागरिकांनी, आमचे जवळचे मित्रपरिवार आहेत, त्यांनी सहकार्य केलं आणि मला ह्या गोष्टीसाठी तयार केलं की नाही. आणि लोकांची इच्छा अशी होती की कोल्हापुरे, म्हणजे माझ्या मिस्टरांचंच नाव एवढं चांगलं होतं की ही संस्था कोल्हापुरे कुटुंबियातील व्यक्तींनीच चालवावी असा आग्रह लोकांचा होता. त्यामुळं मला त्यांनी पुढे केलं आणि मी ही फार मोठी जबाबदारी घेतली. अडचणी आल्या, सुरुवातीला भीती वाटली, हे खरंय. पण अडचणींवर मात करण्याचं पण तंत्र मी शिकून घेतलं आणि अडचणी पार करत करत आज आम्ही वेगळ्या टप्प्यावर येऊन थांबलेलो आहोत. निश्चितच. इथे एक प्रश्न विचारायचा वाटतो की आता आपण बघितलेलं आहे, तुम्ही सांगितलं आणि आपले प्रेक्षक सुद्धा बघत असतील, बऱ्याचशा बातम्या या सहकारी संस्थांच्या बाबतीत येत असतात आणि कोणती बँक बंद पडली किंवा काहीतरी झालं, या सगळ्या बातम्या ऐकत असतात. आणि अशा वातावरणामध्ये एक जी पतसंस्था आहे, अशा संस्थेची, आर्थिक संस्थेची जबाबदारी तुम्ही त्यांची धुरा सांभाळलेली आहे. मग अशामध्ये तुम्हाला या सगळ्या आव्हानांना पार करत पुढे जाण्याची प्रेरणा कुठून मिळते? प्रेरणा म्हणजे आमचा सभासद, आमचे गावातले लोक, आमचे सगळे नागरिक, मित्र परिवार आहे. प्रेरणा तर खूप जणांची आता नावं घेता येईल. तर आणि मुख्य म्हणजे माझ्या मिस्टरांनी जे काम केलंय, मी अगदी पहिल्या दिवसापासून त्यांचं काम पाहिलेलं आहे आणि त्यांची प्रेरणा घेऊन त्यांच्या कार्याची पद्धती, त्यांची तत्वप्रमाणे कामाची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी मी जवळून पाहिल्यात. भले मी आधी
जरी त्या संस्थेवर नव्हते तरी पण पहिल्या दिवसापासूनच त्यांचं सामाजिक कार्य म्हणा, ह्या गोष्टीतलं आर्थिक संस्थाचं कार्य मी जवळून बघितलं आणि त्या गोष्टीचा मला थोडक्यात म्हणजे कसं एक प्रॅक्टिस झाल्यासारखं होतं की त्या गोष्टी मी अवलंबल्या आणि त्या पद्धतीनं मी पुढं काम करत गेले. आणि ह्या सगळ्यामध्ये आमचे सगळे संचालक मंडळ, अण्णांच्या वेळी सुद्धा त्यांच्या मित्रांनी खूप चांगली सहकार्य केले. आत्ता सुद्धा जे विद्यमान संचालक मंडळ ते पण चांगलं आहे. अशा पद्धतीने सगळा हा आमचा तंबू तळ ठोकून आहे आणि खूप छान वाटतं की बाबा लोकांनी वाईमध्ये सुद्धा असं बरंच झालेलं आहे की काही संस्था अडचणीत आल्या पण उत्कर्ष पतसंस्था म्हटले की नाही, डोळे मिटून विश्वास ठेवावा, एवढी तरी परिस्थिती सध्या आहे आणि यात फरक बदल होणार नाही जोपर्यंत आम्ही आहोत. असं तुम्ही तो विश्वास निर्माण केलेला आहे, त्याच्यासाठी तुम्ही काम केलेलं आहे असं म्हणता येईल. तुमचा वाटा हा खूप मोठा आहे. पण असं करत असताना जेव्हा तुम्ही या संस्थेची धुरा हातात घेतली तेव्हा एक कठीण काळ होता, तुमच्यावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. मग अशा स्थितीमध्ये जेव्हा सुरुवातीला तुम्ही या संस्थेची धुरा हातात घेतली होती, त्यावेळेला कारभार सांभाळायला सुरुवात केली होती, तेव्हा लोकांचा प्रतिसाद कसा होता, लोकांची साथ कशी मिळाली? तेच तर काय झालं, एक गट तयार झाला की जेव्हा अण्णा म्हणायचे माझ्या मिस्टरांना, अण्णांचं निधन झाल्यानंतर किंवा त्याच्या आधी सुद्धा त्या गटाने मोर्चेबांधणी चालूच केली होती की हे आपल्याला चालवायचं आहे. पण लोकांनी त्या म्हणजे दाद दिली नाही त्यांच्या या प्रयत्नांना आणि जवळजवळ 99% लोकांनी मला रेटलं म्हणायला हरकत नाही, आम्हाला पाठिंबा दिला आणि अशा पद्धतीनं हे काम चालू झालेलं आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही फेस करत गेला जे काही पुढे येईल, लोकांची साथ सुद्धा आणि एक विश्वास निर्माण झाला तुमच्याविषयी. त्यामुळे कदाचित जे विरोधक होते त्यांचंही मन वळालं असेल आणि त्यांनाही तुमच्याविषयी विश्वास वाटला असेल की या चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी सांभाळतायत. आणि अजून एक अशी अडचण निर्माण झाली म्हणजे मुख्य अडचण जी होऊ नये ती, अण्णा आजारी पडल्यावर त्यांचं निधन झाल्यावर ठेवी रिव्हर्स गेल्या खूप, म्हणजे ठेवी खूप जवळजवळ 50% आल्या ठेवी. पण जेव्हा काय आम्ही परत जो कारभार हातात घेतला त्या ठेवी पुन्हा, ज्या गेलेल्या ठेवी पुन्हा त्या वाढल्या आणि आज आम्ही 106 कोटी ठेवींवर आता सध्या होता आमचा संमिश्र व्यवसाय 207-8 कोटीचा आहे. आणखीन तुम्ही मला मागाशी एक प्रश्न विचारला की पतसंस्था समोरील आव्हानं काय, तर पहिला माझं उत्तर होतं की विश्वास. पहिल्यांदा आपण विश्वास निर्माण करायचा लोकांसमोर, भले व्यवसाय पुढं मागं होईल, विश्वास. आणि दुसरं म्हणजे आजकाल ना आता नियामक मंडळ आहे, त्यांची ध्येय धोरणं, त्यांची परिपत्रकं, कायदे, नियम हे सतत बदलत असतात. म्हणजे आपल्या कामाची एक लिंक लागलेली असते तेव्हाच एक कुठला तरी GR येतो आणि मग ते बदल होतात, परत ते मॅनेज करणं अवघड जातं. तो एक एक गोष्ट आहे. आणि आपल्या ठेवीदारांना विमा संरक्षण नाहीये मेन म्हणजे. तर बँकांना कसं ठेवींवर विमा संरक्षण असतं, बरोबर. मग लोकांचा हा कष्टाचा पैसा आहे, तर मग आम्हाला असं वाटतं ना की आम्ही ते विम्याची गॅरंटी त्यांना द्यावी. तर ती एक गोष्ट दुर्दैवाची वाटते की आपल्याला शासनाकडनं विमा संरक्षणासाठी काहीतरी हालचाली व्हायला पाहिजे, काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे, कारण लोकांच्या कष्टाचा हा पैसा आहे. त्यामुळे त्यासाठी तुम्ही झटत आहात आणि निश्चितच येत्या काळामध्ये त्यामध्ये तुम्हाला यश येईल, कारण एवढं यश संपादित तुम्ही केलेलं आहे आतापर्यंत आणि मला वाटतं की ही गोष्ट अशक्य नाहीये, पुढे जाऊन ही होऊन जाईल. आता आणखी एक प्रश्न आहे, तो म्हणजे मी सुरुवातीला तुमची ओळख करून देताना सांगितलं होतं तुम्ही महिलांसाठी खूप सारं काम करताय, त्यांचं सक्षमीकरण व्हावं यासाठी काम करत आहात. मग अशामध्ये तुमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून अशा कोणकोणत्या स्कीम आहेत ज्या या महिलांना मदत करतील? महिला सबलीकरण ही आमची फार मोठी स्कीम आहे. म्हणजे अण्णा असतानाच त्यांनी चालू केली होती की पहिलं प्राधान्य होतं की महिलांना सशक्त आणि सबल करायचंय. अशा अनेक महिला आहेत की त्यांना कष्ट करायची तयारी आहे पण हातात पैसा नाही, तर कर्जाच्या रूपाने संस्थेने त्यांना मदत केली. आणि 11 साली महिला सबलीकरण एक आमचा विभाग तयार झाला आणि जवळजवळ 3000 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आणि त्यांना आर्थिक मदत मिळत गेली. तसतसं त्यांनी कुठंतरी काहीतरी आपले छोटे मोठे उद्योग चालू केले आणि आज त्या मोठ्या दिमाखात समाजापुढे आहेत की मला संस्थेने मदत केली आणि आज मी या ठिकाणी आहे. संस्थेने बाकी पण कोणाला घर बांधण्यासाठी मदत केली असेल किंवा काय खूप प्रकारे मदत केलेली आहे. आजही ते सगळे लोक अण्णांचं नाव काढतात आणि आमचं देखील नाव काढतात. पण मग आता कसं आहे माहितीये का, महिला सशक्त करायच्या, सबल करायच्या, मग त्यांना पैशाची मदत करायची. पण मग त्यांना आम्ही काय करता येईल, तर त्यांना आम्ही रोजगाराचं प्रशिक्षण दिलं. रोजगाराचं प्रशिक्षण दिलं, ऑटोमॅटिकली रोजगाराचं प्रशिक्षण दिलं. मग त्याच्यासाठी साहित्य लागणार, मटेरियल लागणार. मी जर शिवणकाम करत असेल तर मला शिवणाचं मशीन घेण्यासाठी मला पैसे लागणार. मग ते पण आम्ही कर्जरूपाने, कमी व्याजाने त्यांना कर्जरूपाने ते साहित्य दिलं.
बरं साहित्य दिलं, आता माल तयार झाला, मग तो घेणार कोण? बाजारपेठ त्यांना उपलब्ध करून द्यायला पाहिजे. मग बाजारपेठ उपलब्ध करून दिली, त्याच्यासाठी आम्ही प्रदर्शनं भरवली किंवा महिलांच्या आरोग्यासाठी आम्ही काही शिबिरं घेतो आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आपण महिलांसाठी केलेल्या आणि इथून पुढे सुद्धा करणार आहोत. एक प्रश्न तुमच्या सुद्धा मनामध्ये उपस्थित झालेला असेल आणि मॅम हा तुम्हाला नेहमी विचारला जात असेल, तो म्हणजे बँकिंगमध्ये तुम्ही सांगितलं होतं की विश्वास हा महत्त्वाचा असतो, पण आजकाल ज्या बातम्या येत असतात त्याच्यामध्ये मग तुम्ही 100 कोटीच्या वर ठेवी नेलेल्या आहेत आणि अशात आता ग्राहकांचा प्रतिसाद कसा असतो आणि तो विश्वास निर्माण व्हावा, जेव्हा पैसा येतो त्यावेळेला विश्वास हा खूप गरजेचा आहे, तर तो विश्वास या संस्थेमध्ये निर्माण व्हावा यासाठी तुम्ही काय केलं? मेन म्हणजे आमची बॅलन्स शीट अशी आम्ही भक्कम ठेवलेली आहे की आमचा चेहरा न बघता आमचा अहवाल, आमचं कॅलेंडर म्हणा, आमचा अहवाल बघितला तरी लोकांना कळणार आहे. जे सुज्ञ लोक असतात, ज्यांना ह्या गोष्टीची सगळी माहिती असते, त्यांना फार पटवून द्यायची गरज असते की बाबा आम्ही छान काम करतोय, आम्ही काय करतोय, बरोबर करतोय का चूक करतोय. तर अहवाल समोर गेला तो एक आरसा आहे. संस्थेचा आरसा असतो तो म्हणजे अहवाल. तो जरी समोर गेला ना तरी लोकांच्या लक्षात येतं अरे संस्था चांगल्या कंडिशन मध्ये आहे, त्यामुळे एवढं म्हणजे फार पटवून द्यावं लागत नाही. निश्चितच. आणि याच्यामध्ये आता आपण बोललोच होतो थोड्या वेळापूर्वी, ते म्हणजे बऱ्याचशा ज्या सहकारी संस्था आहेत त्या बंद पडतायत किंवा तशा बातम्या येतात आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण होतीये. पण आपली पतसंस्था ही चांगल्या पद्धतीनं काम करते, खंबीरपणे उभी आहे, एवढ्या सगळ्या लोकांना पुढे घेऊन चाललेली आहे. मग अशामध्ये या सगळ्या निगेटिव्ह वातावरणामध्ये आपली संस्था कशा पद्धतीनं काम करते? काय माहितीये का, अडचणी तर 2-3 अडचणी मगाशी माझ्या सांगायच्या राहिल्या. मेन म्हणजे कर्ज वसुली ही सगळ्या पतसंस्थांमधली फार मोठी अडचण आहे. कर्ज वसुलीची प्रक्रिया लेंदी आहे आणि त्याचे कायदे पण कडक नाहीयेत. आणि मला एक गोष्टीचं आश्चर्य वाटतं की कर्ज घेताना तो जो कर्जदार असतो तो त्याचा ॲटिट्यूड आणि कर्ज फेडतानाचा ॲटिट्यूड खूप वेगळा असतो. म्हणजे अक्षरशः चांगल्या संबंधांमध्ये सुद्धा या कर्जामुळे आपला ग्राहकांचे बिघाडी होऊ शकते आणि ते सगळं तारतम्य आपल्याला पाळावं लागतं. फार मोठी कसरत असते की बाबा आपली एक इच्छा असते की शेवटचा पर्याय काय असतो की जप्ती वगैरे, तर ती टाळावी म्हणून आम्ही शक्यतो चांगल्या पद्धतीने कर्ज वसुली करण्याचा प्रयत्न करत असतो. पण शेवटी काही गोष्टी नाईलाजाने कराव्या लागतात. आणखीन त्यामुळं तो एक वाईटपणा येतो. ही फार मोठी समस्या आहे आणि शासनाने ही कायदेशीर प्रक्रिया जी आहे ना कर्ज वसुलीची ती जरा शॉर्टमध्ये करायला हवी आणि कायदे कडक करायला हवेत असं मला तरी वाटतं. आणि पतसंस्था सिव्हिलमध्ये नाहीत, की त्या सिव्हिलमध्ये नसल्यामुळं ना की आपल्याकडनं कर्ज घेतलेला माणूस अजून 4 ठिकाणी पण कर्ज घेऊ शकतो. म्हणजे सगळ्याच बँका पतसंस्था अडचणीत येतात. बँक करप्ट होऊ शकतो. होय. त्याच्यामुळेच तुमचा अहवाल चांगला येतो मग पुढे आणि त्याच्यामुळे तो एक चांगल्या पद्धतीनं लोकांमध्ये एक मेसेज जातो. जे काही ग्राहक आहेत, जे लोक या संस्थेसोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज जातो. याच्यामध्येच पुढचा माझा प्रश्न असा आहे की आपण जर बघितलं तर जी प्रायव्हेट बँकिंग आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये देशभरात पसरलेली आहे आणि ॲडव्हान्स बँकिंग सुद्धा आलेली आहे, मग अशामध्ये आपली पतसंस्था चांगल्या पद्धतीनं उभी आहे, तर त्यासाठी तुम्ही काय केलंय आणि तुमचं भविष्यातील धोरण नेमकं काय आहे? मेन म्हणजे काय माहितीये का, आता डिजिटल टेक्नॉलॉजी किंवा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी होऊ घातलेली आहे. जे काय आता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन वगैरे होतात. जेव्हा कधी हा विषय गावामध्ये किंवा सरकारी खात्यात किंवा काही चर्चेत असतो, प्रस्तावात असतो, त्यावेळेस ती ऑलरेडी ती सगळी टेक्नॉलॉजी आम्ही घेतलेलीच असते. म्हणजे जास्तीत जास्त पुढच्या गोष्टी आपण आत्मसात करत असतो जेणेकरून कोर बँकिंग आहे, आपलं उत्कर्ष पतसंस्थेचं ॲप आहे आणि डिजिटल टेक्नॉलॉजी आहे. बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आम्ही ATM कार्ड आहे आमचं, अशा गोष्टी आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये मला असं वाटतंय, म्हणजे मी असं स्टेटमेंट ॲडव्हान्स आहात की ॲडव्हान्स सातारा जिल्ह्यामध्ये ह्या गोष्टी बहुतेक आम्हीच पहिल्यांदा घेतलेल्या आहेत. कारण असं बोलण्यातनं लोकांच्या आम्हाला कळतं की अरे हे कुठं नाहीये, हे तुम्ही केलेलं आहे. आणि खूप चांगला प्रतिसाद या माध्यमातून लोकांचा आपल्याला मिळत जातो. अच्छा, मग फ्युचरमध्ये तुम्ही अजून ॲडव्हान्स काय करणार आहात? खूप करायचं आहे आता. त्याच्यावर एक वेगळा अभ्यास आमचा चालू आहे की जे आहे ते चांगलं करायचं आहे आणि लोकांना चांगली सेवा द्यायची. मेन म्हणजे अजून एक आमच्यातली जमेची बाजू म्हणजे आमची सेवा. आमचे कर्मचारी लोकांना खूप चांगली सेवा देतात, घरपोच सेवा देतात.
म्हणजे तुम्ही भविष्याविषयी विचार केला होता आणि त्याचा फायदा तुम्हाला अडचणीच्या काळामध्ये, जेव्हा लोकांसमोर अडचणी होत्या, घरातून बाहेर पडू शकत नव्हते, त्यावेळेला याचा फायदा झाला आहे. आणि तसंच आता जे प्लॅनिंग करताय त्याचा फायदा अजून जाऊन आपल्या ग्राहकांना होईल अशी अपेक्षा ठेवूयात. आणखी एक प्रश्न म्हणजे आता आपण एवढं सगळं बोललो, पण याच्यामध्ये आपली संस्था उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था ही एक वेगळी म्हणून उभी राहिलेली आहे. कारण एवढ्या अडचणी आहेत, सगळ्या निगेटिव्ह वातावरण आहे, तरी सुद्धा आपली संस्था पुढे जात आहे, चांगली प्रगती करते. तर मग हे वेगळेपण जे आहे त्याच्यासाठी तुम्ही कोणकोणत्या उपाययोजना केल्यात? हे वेगळेपण म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे एक आर्थिक फायदा न बघता एक सामाजिक बांधिलकीतून अण्णांनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी उत्कर्ष पतसंस्था स्थापन केली की फक्तच पैसे कमवणे ठेवणे, याच्या समाजासाठी या संस्थेचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे, समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, या माध्यमातून यांनी ही पतसंस्था स्थापन केली. आणि या पतसंस्थेला पूरक अशी एक क्रीडा संस्था त्यांनी स्थापन केली की ज्या क्रीडा वाई जिमखाना म्हणून, तर त्या क्रीडा संस्थेमध्ये अनेक मुलं, गोरगरीब मुलं, सगळ्या प्रकारची मुलं योगासनं, मल्लखांब, ॲथलेटिक्स अशांचे प्रशिक्षण घेत असतात. आणि खूप मुलांनी राष्ट्रीय स्तरावर नाव कमवलेलं आहे. म्हणजे वाई जिमखान्याचा महाराष्ट्रामध्ये एक दबदबा आहे की वाई जिमखान्याची मुलं खेळाडू आलेत तर आता म्हणजे येणारच नंबर त्यांचा. आणि अशा मुलांना आपल्या उत्कर्ष पतसंस्थेअंतर्गत आपण खूप मदत करतो, आर्थिक सहाय्य करत असतो. आणि दुसरं एक अजून वेगळेपण खूप आहे, म्हणजे सांगण्यासारखं खूप आहे. महिलांसाठी नाबार्डचं एक पहिलं होय त्याविषयी सुद्धा मी ऐकलं होतं, ते नेमकं काय आहे? ते महिला सबलीकरण ही जी स्कीम चालू झाली ना 1920-11 साली अण्णांनीच ती चालू केली होती. त्या काळी या बचत गट स्थापन झाले आणि खूप मोठ्या प्रमाणावर जवळजवळ 3000 महिलांनी याचा फायदा घेतला. त्याला नाबार्डने अर्थसहाय्य केलं होतं आपल्याला. आणि महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातली ही पहिली पतसंस्था होती की नाबार्डनी सहाय्य केलं या संस्थेला. आणि केवळ एक विश्वास होता त्यांच्यावर म्हणून ह्या गोष्टी आपल्याला साध्य झाल्या. फार मोठं सहाय्य केलं आणि महिलांनी सुद्धा ते सार्थकी कारणी लावलं असं म्हणायला हरकत नाही. निश्चितच. आपल्याकडे शेवटची 2 मिनिटं आहेत, त्याच्यामध्ये माझ्याकडे 2 प्रश्न आहेत. त्याच्यातला एक पहिला प्रश्न म्हणजे महिला म्हणून मी समजू शकते की आपल्यावर किती जबाबदाऱ्या असतात घरच्या, आणि तुम्ही अडचणीच्या काळामध्ये जेव्हा तुमचे हस्बंड या जगात राहिले नाहीत तेव्हा या संस्थेची जबाबदारी पेलली, तर अशामध्ये पारिवारिक ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आणि या संस्थेची जबाबदारी कशी सांभाळली किंवा कशी सांगड घातली या सगळ्या गोष्टींची? कसं आहे, मला सुरुवातीला म्हटलं ना थोडंसं तारेवरची कसरत होती, पण नंतर घरच्यांनी पण चांगला सपोर्ट दिला. आणि मेन म्हणजे माझा मुलगा माझ्या बरोबर आहे, तो पण संचालकच आहे आणि हे पण आता सगळं संचालक चांगलं आहे. त्यामुळे मला संसाराचं फार काय जास्त असं हे नव्हते, जबाबदारी नव्हती. तरी पण सुद्धा काही कर्तव्य पार पाडून मी इकडं पण जास्तीत जास्त वेळ दिला आणि न्याय देण्याचा प्रयत्न केला. छान. मॅम, तुमचा हा प्रवास थक्क करणारा आहे. मला असं वाटतं की आपल्या ज्या महिला प्रेक्षक विशेषतः आपल्याला बघत असतील त्यांना नक्कीच एक प्रेरणा मिळत असेल. या सगळ्यांना, मुली, महिला ज्या आता आपल्याला बघतायत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? आणि दुसरं म्हणजे तुमचा आदर्श या क्षेत्रातला कोण राहिलेला आहे? माझा या क्षेत्रातला आदर्श म्हणजे आपले राज्य फेडरेशन, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे. म्हणजे खरोखरच अतिशय खंबीर, कष्टाळू आणि एक धडाडीचं नेतृत्व या पतसंस्थांना मिळालेलं आहे. ते सगळ्या पतसंस्थाचे आधारवड आहेत. वैयक्तिक माझे सुद्धा आधारवड म्हणायला हरकत नाही. खूप चांगली साथ त्यांनी आम्हाला पहिल्यापासून दिलं की मला काही जरा शंका असेल, काही त्यांना सल्ला घ्यायचा असेल, मी त्यांच्याशी बोलले ना, ताई काही काळजी करू नका, छान चाललेल्या, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. आणि खूप छान काम चाललेलं आहे त्यांचं, त्यांच्या सगळ्या टीमचं. निश्चितच तुमच्या प्रयत्नांना यश येईल. आणि आता एक शेवटचे काही सेकंद आपल्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये ज्या महिला, मुली आपल्याला आता बघतायत आणि प्रेरणा घेत आहेत पुढे जाण्याची तुमच्याकडून, त्यांना काय संदेश द्याल? त्यांना संदेश असा देईन की माझं एक म्हणणं आहे की आपल्याला जर यश मिळवायचं असेल, आपले छंद जोपायचे, आपलं काहीतरी करायचंय, तर वेळेचं आणि पैशाचं नियोजन मात्र व्यवस्थित केलं पाहिजे. जर तुम्ही वेळेचं आणि पैशाचं नियोजन व्यवस्थित केलं ना, तर कुठलीही गोष्ट तुम्हाला व्यवस्थित म्हणजे साध्य करता येईल. आणखीन महिलांना एक सांगणं आहे, आपलं करिअर आणि नोकरी हे सांभाळत असताना सुद्धा तुम्ही घरच्यांसाठी थोडा वेळ द्या. म्हणजे आजकाल करिअर माइंडेड झाल्यात मुली, नोकरी करतात, मग आपण काय असंच. तर स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. तर तुम्ही स्वातंत्र्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने करा आणि घरच्यांसाठी सगळा वेळ द्या. जे काय असेल ते तुमचं लाईफ आणि त्यांचं सगळ्यांचं लाईफ असं छान जावं, त्यातून
म्हणजे सगळ्यांची सांगड घालून सर्वांना सोबत घेऊन पुढे जा अशी प्रेरणा तुम्ही देता, एक संदेश तुम्ही त्यांना दिलेला आहे. आणि खूप छान गप्पा या ठिकाणी तुम्ही मारल्यात, बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं दिली आहे, प्लस तुमची जी यशोगाथा आहे ती आपल्या सगळ्या प्रेक्षकांसोबत शेअर केलेली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आणि यासोबतच आजच्या आपल्या यशोगाथा या विशेष कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथे थांबण्याची. मात्र पुन्हा भेटूयात एका नवीन व्यक्तिमत्वासह, नवीन यशोगाथा जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लोकशाही मराठी.